नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, आपण इथं बघणार आहोत MCQ. तर इथे तुम्ही बघू शकता की पहिला MCQ जो आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिमेट्रिकल फॉल्ट. तर खालीलपैकी सिमेट्रिकल फॉल्ट कोणता आहे? ऑप्शन ए आहे LG फॉल्ट, डबल LG फॉल्ट, डबल L फॉल्ट आणि ट्रिपल L फॉल्ट. अजून बघा इथे किंवा मग ऑल ऑफ दी अबव असे जे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे बघा तुम्ही जे ऑप्शनमध्ये तर त्यांनी सिमेट्रिकल फॉल्ट विचारलेला आहे. तर आपल्याला सिमेट्रिकल फॉल्ट माहीत पाहिजे आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट कोणते आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल फॉल्ट काय असतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की सिमेट्रिकल फॉल्ट म्हणजे काय, तर ट्रिपल L फॉल्ट आहे. आणि अनसिमेट्रिकल म्हणजे हे 3 फॉल्ट आहेत, LG, डबल L आणि डबल LG. हे जे फॉल्ट आहेत तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. जर क्वेश्चन विचारला सिमेट्रिकल फॉल्ट तर तुम्हाला माहीत पाहिजे ट्रिपल L फॉल्ट हा इथं काय आहे, सिमेट्रिकल फॉल्ट दिलेला आहे. हा इथं सिमेट्रिकल फॉल्ट. नंतर 2 नंबरचा क्वेश्चन बघा. इथे 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तो विचारलेला आहे इथे की विच ऑफ फॉलोइंग इज अ नॉन सिमेट्रिकल फॉल्ट. तर आत्ताच आपण जसं बघितलं तर नॉन सिमेट्रिकल फॉल्ट कोणते आहे, तर नॉन सिमेट्रिकल फॉल्ट हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे दिलेला आहे की विच ऑफ द मोस्ट सेवर फॉल्ट. आता इथं मोस्ट सेवर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम विचारलं म्हणजे अति तीव्र म्हणजे कोणत्या फॉल्टची जास्तीत जास्त तीव्रता आहे, तर ट्रिपल L फॉल्ट. कोणत्या फॉल्टची आहे, ट्रिपल L फॉल्ट. म्हणजे सर्वात जास्त तीव्रता ही ट्रिपल L फॉल्टची आहे. 2 नंबर डबल L फॉल्टची आहे, 3 नंबर डबल L आणि 4 नंबर LG फॉल्ट. म्हणजे जास्त डेंजर तीव्र फॉल्ट हा आहे, नंतर हा, नंतर हा, नंतर हा. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. नंतरचा प्रश्न आहे, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत फॉल्ट संदर्भात. हे तुम्हाला विद्युत सहाय्यक परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंटली फॉल्ट इन अ पॉवर सिस्टीम. फ्रिक्वेंटली म्हणजे का, वारंवार. तर वारंवार उद्भवणारे फॉल्ट कोणते आहे, तर हे लक्षात घ्या तुम्ही. सर्वात जास्त वारंवार जे उद्भवतात फॉल्ट ते म्हणजे कोणते फॉल्ट आहे, LG फॉल्ट. म्हणजे LG फॉल्ट हे काय आहे, करेक्ट उत्तर आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे की सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली वारंवार उद्भवतो कोणता फॉल्ट, LG फॉल्ट म्हणजे लाईन टू ग्राउंड फॉल्ट. नंतर 2 नंबरला लाईन टू लाईन फॉल्ट, नंतर डबल LG फॉल्ट आणि नंबर लास्टला ट्रिपल L फॉल्ट. असा हा सर्वात जास्त उद्भवणारा फॉल्ट आहे. मग तुम्हाला आज विचारलं की सर्वात कमी म्हणजे मोस्ट म्हणजे कमी उद्भवणारा फॉल्ट कोणता आहे, तर ट्रिपल L हा काय आहे, कमी उद्भवणारा फॉल्ट आहे. हा कमी उद्भवणारा फॉल्ट आहे, परंतु हा जो आहे तर सर्वात जास्त तीव्र फॉल्ट आहे. तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. काय आहे की मोस्ट फॉल्ट ऑकर ऑन म्हणजे सर्वात जास्त फॉल्ट कोणत्या कशावर येतात, तर सर्वात जास्त फॉल्ट पॉवर सिस्टीमवर येतात. कशावर येतात, पॉवर सिस्टीमवर. मग आपल्याला माहीत पाहिजे की याच्यावर किती येतात, तर याच्यावर 50% फॉल्ट येतात. किती टक्के, 50%. अंडरग्राऊंड केबलवर 9% फॉल्ट येतात. नंतर ट्रान्सफॉर्मरवर तर 10% फॉल्ट येतात. नंतर अल्टरनेटरवर तर अल्टरनेटरवर येतात 7% फॉल्ट येतात आणि CTPTवर 12%. तर मग असं पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं याच्यात की सर्वात जास्त फॉल्ट कशावर येतात किंवा मग सर्वात कमी फॉल्ट कशावर येतात. तर तुम्हाला माहीत पाहिजे सर्वात कमी फॉल्ट आपण कशावर बघितलं, तर अल्टरनेटरवर बघितलेलं आहे. इथं सर्वात कमी फॉल्ट अल्टरनेटरवर इथे येत असतात. नंतरचा क्वेश्चन बघा इथे, लेस्ट फॉल्ट ऑकर ऑन. बघा आलाच हा प्रश्न की सर्वात कमी फॉल्ट कुठे येतात, तर अल्टरनेटरवर सर्वात कमी फॉल्ट उद्भवतात. नेक्स्ट MCQ बघा. हा जो आहे आता इथं बघा तुम्ही क्वेश्चन काय आहे
की टच पोटेन्शियल, काय विचार सांगितलं त्यांनी, टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियल आर रिलेटिव्ह टू, म्हणजे टच पोटेन्शियल व स्टेप पोटेन्शियल कशाशी संबंधित आहे. तर टच पोटेन्शियल काय असतं आणि स्टेप पोटेन्शियल काय असतं हे डिटेल्समध्ये आपल्याला बघण्याची गरज नाही आहे. तर हे सबस्टेशन व्होल्टेजशी रिलेटेड असतं. काय असतं, सबस्टेशन व्होल्टेजशी रिलेटेड असतं. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पॉवर सिस्टीमचा ट्रान्सकोचा पेपर देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे की टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियल कशाशी संबंधित आहे. हा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर सबस्टेशनशी संबंधित आहे हा टच पोटेन्शियल आणि स्टेप पोटेन्शियल. आलं लक्षात तुमच्या. नंतरचा MCQ बघा इथं. नंतरचा MCQ काय सांगतो इथे, नंतरचा MCQ असा आहे की विच टाईप ऑफ अर्थिंग यूज फॉर ट्रान्समिशन लाईन. तर ट्रान्समिशन लाईन बघितले आपण, वेगवेगळे टाईप बघितले ट्रान्समिशन लाईनचे. तर कोणती ट्रान्समिशन लाईनसाठी कोणती अर्थिंग वापरली जाते, ट्रिप अर्थिंग वापरली जाते. कोणती, ट्रिप अर्थिंग. आणि त्याची डायमीटर बघितलं तर 25x1.6 आहे. त्याचं काय आहे, 1.6 हे त्याचं डायमीटर आहे. जसं आपण हे बघितलं होतं प्लेट अर्थिंगचं, तर प्लेट अर्थिंगसाठी काय आहे, तर प्लेट अर्थिंगसाठी जर आपण बघितलं इथं डायमीटर तर काय आहे, 60x60.3.15 हे दिलेलं आहे इथं. आणि ही कॉपरसाठी आहे. कशासाठी आहे, कॉपरची अर्थिंग असेल तर. आणि GIची जर असेल तर काय असेल इथं, 60x60.6.18 असं लक्षात ठेवायचं. हे 2 स्टँडर्ड डायमीटर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला तो आहे की द फॉल्ट इन विच झिरो सिक्वेन्स करंट आर ॲबसेंट. म्हणजे कोणत्या फॉल्टमध्ये झिरो सिक्वेन्स करंट ॲबसेंट असतो. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही. तर जिथं ग्राउंड येतं तिथं झिरो सिक्वेन्स करंट असतो. मग इथं आहे का ग्राउंड, LG लाईन टू ग्राउंड फॉल्ट, तर ग्राउंड आहे. मग इथं आहे का ग्राउंड, तर इथं आहे. मग कोणत्या याच्यात ग्राउंड नाही, तर LL मध्ये. तर याच्यामध्ये झिरो सिक्वेन्स करंट काय आहे, ॲबसेंट आहे. अलग लक्षात तुमच्या. तर हे असे MCQ इम्पॉर्टंट होते. तरी अशाच MCQसाठी तुम्ही चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच नवीन नवीन तुम्हाला MCQ मिळत जातील. याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. तरी सर्वांनी एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. कारण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला याचा फायदा होईल आणि MCQ असेच तुम्हाला नवीन नवीन MCQ मिळतील. धन्यवाद.